नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या गृहिणी स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा असा आहे ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या लिपिक, चालक, शिपाई व हमाल या पदाकरता परीक्षाभिमुख अशी संपूर्ण TCS पॅटर्ननुसार तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित अतिशय महत्त्वाची अतिसंभाव्य प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सामान्य ज्ञानमध्ये जेवढे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र तसेच चालू घडामोडी अशा सर्व बाबीवर प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत। यामधीलच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभावना आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, एक लाईक करायला विसरू नका। सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर पहिला प्रश्न पहा, बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान धावतात? ज्या दोन एक्सप्रेस आहेत, कोणत्या? बंधन आणि मैत्री, ह्या कोणत्या देशादरम्यान धावतात? पर्याय काय दिले? भारत श्रीलंका, भारत पाकिस्तान, भारत नेपाळ, भारत बांगलादेश। काय योग्य उत्तर असेल की बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशादरम्यान धावती? तर योग्य उत्तर आहे बघा, पर्याय नंबर 4, भारत आणि बांगलादेश या दरम्यान या दोन्ही एक्सप्रेस धावतात। बंधन एक्सप्रेस आणि मैत्री एक्सप्रेस या दोन्ही गाड्या भारत आणि बांगलादेश या देशादरम्यान धावतात। मैत्री एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत धावती? कोलकाता ते ढाका दरम्यान। आणि बंधन एक्सप्रेस कोलकाता ते खुलना दरम्यान धावते। यामुळे काय झालेलं आहे, भारत आणि बांगलादेशामधील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारते। पुढचा प्रश्न आपण बघूया, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? पर्याय पहा काय दिलेले, सातमाळा अजिंठा, येलोरा डोंगर, सह्याद्री पर्वत, शंभू महादेव। काय उत्तर येईल याचं? योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 4, शंभू महादेव। ही जी डोंगर रांग आहे ही भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे असते। बघा याबद्दल, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे शंभू महादेव डोंगर रांग आहे, जी भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये काय करते? विभागणी करते। पुढचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे? प्रबोधनकार म्हटलं तर सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल की कोणाला या टोपण नावाने ओळखलं जात होतं? साने गुरुजी, जयवंत दळवी, केशव ठाकरे आणि नारायण गुप्ते। योग्य उत्तर काय असेल? केशव ठाकरे। प्रबोधनकार या टोपण नावाने कोणाला ओळखलं जात होतं? तर केशव ठाकरे। आणि केशव ठाकरे हे कोण होते? बाळासाहेब ठाकरे तर यांचे वडील केशव सीताराम ठाकरे हे प्रबोधनकार ह्या टोपण नावाने ओळखले जायचे। त्यांना प्रबोधन या नियतकालिकामुळे प्रबोधनकार म्हणून ओळखले जात होते की जे त्यांनी समाज प्रबोधनासाठी चालवले होते। पुढचा प्रश्न आपण बघूया, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते? संविधान सभा हिच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते? बघा, 280 सदस्य, 211 सदस्य, 284 सदस्य आणि 221 सदस्य। यापैकी योग्य उत्तर हे पर्याय नंबर 2, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी 211 सदस्य उपस्थित होते। 9 डिसेंबर 1946 रोजी मुस्लिम लीगने दिल्ली येथील पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता। कधी? 9 डिसेंबर 1946ला। त्यामुळं संविधान सभेमध्ये किती सदस्य होते? एकूण सदस्य होते 389। तर त्यापैकी हे मुस्लिम लीगने बहिष्कार टाकल्यामुळे किती सदस्य उपस्थित राहिले? फक्त 211 सदस्य। पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे? आदिवासी जमातीपैकी तुम्हाला विचारलेले की सर्वात मोठी भारतातील कोणती आदिवासी जमात आहे? बघा, नागा, कोहिमा, मिझो, संथाल। योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4,
संथाल ही आदिवासी जमात जी आहे तरी काय सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. आता संथाल जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, झारखंड, बंगाल आणि ओडिसा या राज्यामध्ये काय संथाली जमात आपल्याला आढळते. त्यानंतर नागा ही जमात काय आहे तर नागा ही नागालँडमधील एक जमात आहे की जी लहान आकाराची आहे. त्यानंतर कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे, जमात नाही आहे. कोहिमा काय आहे नागालँडची राजधानी आहे. आणि मिझो ही मिझोराममधील जमात आहे. संथाली इतकी ती काय आहे मोठी नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर पदवी कोणी परत केली? सर ही जी पदवी होती तर ही जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर कोणी वापस केलेली इंग्रजांना? रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, बंकिमचंद्र चटर्जी असे पर्याय तुम्हाला दिलेले. आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे की 1919ला जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्याचा निषेध म्हणून सर ही पदवी वापस केली होती. ती कोणी केली होती तर रवींद्रनाथ टागोर यांनी केली होती. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर 1. 13 एप्रिल 1919मध्ये अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. आणि ब्रिटिशांनी केलेल्या अमानुष हत्याकांडाचा निषेध म्हणून टागोर यांनी काय सर ही पदवी वापस केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. रणांगण हे साहित्य कोणाचं आहे? डॉक्टर नरेंद्र जाधव, लक्ष्मण माने, विश्राम बेडेकर, बाबा आढाव. रणांगण हे जे साहित्य कोणाचं आहे तर ते आहे बघा पर्याय नंबर 3. याचं उत्तर आहे विश्राम बेडेकर यांचं हे साहित्य आहे. आणि ही जी कादंबरी आहे तर ही दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर असलेली कादंबरी आहे रणांगण. पुढचा प्रश्न आपण बघूया. मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी हा जो लोकचित्रकला प्रकार आहे हा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? पर्याय काय दिले? बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, आसाम. काय उत्तर असेल याचं? याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 1. मधुबनी लोकचित्रकला प्रकार हा बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. मधुबनी चित्रकला ज्याला मिथिला चित्रकला म्हणूनही ओळखले जाते, लक्षात असू द्या महत्त्वाचं आहे. जी मधुबनी चित्रकला म्हणतो त्यालाच मिथिला चित्रकला म्हणूनही ओळखले जाते की जी बिहारच्या मिथिला क्षेत्रातून उद्भवली आहे. ही कला मुख्यतः महिलाद्वारे घरांच्या भिंती आणि फरशीवर केली जाते. जिवंत रंग, ज्यामितीय आकृती आणि धार्मिक प्रकृतीनिष्ठ विषयासह ही कला प्रदर्शित केलेली असते. पुढचा प्रश्न आपण बघूया. शिरुई लिली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? जशी मधुबनी कला आपण पाहिली त्या प्रकारेच हा जो शिरुई लिली उत्सव आहे हे कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, राजस्थान, मणिपूर, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. काय योग्य उत्तर असेल याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर 2. मणिपूर या राज्यामध्ये काय शिरुई लिली उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आपण बघूया. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? बघा, इसवी सन तुम्हाला दिले 1914, 1916, 1913, 1915. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झालेले तर ते 1914 मध्ये सुरू झालेले आहे. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. 28 जुलै 1914 सुरू झालं ते 11 नोव्हेंबर 1918 असं एकूण 4 वर्ष हे दुसरं महायुद्ध चाललेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. विकलांगासाठी घरून मतदान करण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आले आहे? जे विकलांग लोक आहे यांना मतदान केंद्रावर येता येत नाही म्हणून त्यांनी घरून मतदान करण्यासाठी ॲप सुरू केलेले ते कोणतं आहे? सक्षम, गरुड, शक्ती, सामर्थ्य. काय नाव आहे? योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 1 सक्षम. हे जे ॲप आहे हे विकलांगासाठी घरून मतदान करण्यासाठी विकसित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतात ग्राहक न्यायालयाचे किती स्तर आहेत? ग्राहक न्यायालयाचे स्तर किती आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, 3, 4, 5, 7 असे पर्याय तुमच्यासमोर आहे. आणि ग्राहक न्यायालयाचे स्तर किती आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. काय असेल योग्य उत्तर? पर्याय नंबर 1 ग्राहक न्यायालयाचे 3 स्तर आहेत. मग 3 स्तर कोणकोणते आहेत? जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. तर हे जे 3 स्तर आहे तर हे जिल्हा संरक्षण कायदा 2019 अंतर्गत हे आयोग काय करण्यात आलेले आहेत.
पुढचा प्रश्न आपण बघूया. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवलेली आहे? पर्याय बघा कोण कोण आहेत. जाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, सिकंदर लोधी, बहलोल लोधी. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, सिकंदर लोधी यांनी आग्रा या शहराला काय राजधानी बनवलेली आहे. बघा, सिकंदर लोधी यांनी 1504 मध्ये आधुनिक आग्रा शहराची स्थापना केली आणि त्यानंतर 1506 मध्ये त्यांनी दिल्लीहून आपली राजधानी आग्रा येथे हलवली, की ज्यामुळे आग्रा हे लोधी सल्तनतीचे प्रशासकीय आणि लष्करी केंद्र बनले. त्यानंतर आपल्याला पर्याय दिलेला आहे जाउद्दीन खिलजी. तर हे खिलजी वंशाचे म्हणजे 1290 ते 1320 पर्यंत दिल्लीवर यांनी राज्य केलेले आहे, परंतु आग्रा ही त्यांची राजधानी नव्हती. त्याच्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे मोहम्मद बिन तुगलक याने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद म्हणजे देवगिरी येथे हलवली होती, आग्रा येथे नव्हती हलवली. आणि त्याच्यानंतर जो चौथा कन्सेप्ट आहे बहलोल लोधी, तर बहलोल लोधी हा लोधी वंशाचा संस्थापक आहे आणि सिकंदर लोधीचा वडील होता. मग सिकंदर लोधीने त्यांच्यानंतर गादी सांभाळली आणि आग्र्याला राजधानी बनवली. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? काय मुंबई आणि नाशिक हा जो रेल्वे मार्ग आहे हा कोणत्या घाटातून जातो? बघा, थळघाट, बोरघाट, आंबोली घाट, कुंभारली घाट. काय योग्य उत्तर असेल याचं? याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर 1, थळघाट. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, कारण या व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न आपण टाकलेले ह्यामधूनच परीक्षेला प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहतील. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.